आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते. राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला करणार संबोधित. युवा मतदार आपल्या मतानं देशाची दिशा आणि दृष्टिकोन ठरवतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. इस्लामिक स्टेट अर्थात इसिसला समर्थन आणि निधी पुरवल्याप्रकरणी 32 वर्षीय अभियंता एटीएसच्या जाळ्यात. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेचा मुक्काम आज नवी मुंबईत. आणि हैदराबाद इथं भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय. आणि आता बातम्या विस्तारानं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून संध्याकाळी 7 वाजल्यापासून राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित केलं जाईल. आकाशवाणीच्या प्रादेशिक केंद्रांवरून रात्री 9:30 पासून प्रादेशिक भाषेतील आवृत्ती प्रसारित केली जाईल. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरही राष्ट्रपतींचं भाषण हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीमधून प्रसारित केलं जाईल. दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे ते प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केलं जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना आज भारत निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणाऱ्या बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिस अवॉर्ड 2023 पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मतदार वाढीसाठी त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या योजनेमुळे नागपूरमध्ये मतदातांच्या संख्येत वाढ झाली आहे. युवा मतदार आपल्या मतानं देशाची दिशा आणि दृष्टिकोन ठरवतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या नवमतदाता या संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते. एकदा नवमतदारांचं नाव मतदार यादीत नोंदवलं गेलं की ते देशाच्या लोकशाही प्रक्रियेचे महत्त्वाचे सदस्य बनतात. अमृतकाल सुरू झालेल्या काळात ते मतदार झाले आहेत. त्यांच्या एका मतात खूप मोठी ताकद आहे, असंही मोदी म्हणाले. आज लोक विश्वासार्हतेबद्दल बोलतात, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांवर नाही, असंही प्रधानमंत्री म्हणाले. यापूर्वी भारत 5 नाजूक अर्थव्यवस्थांच्या यादीत होता. 10 ते 12 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीनं देशातल्या तरुणांचं भविष्य अंधकारमय केलं होतं. पण आज भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि येत्या काही वर्षात भारत जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांपैकी एक बनणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्ली इथं होणाऱ्या कार्यक्रमात देशभरातल्या फेरीवाल्यांना बोलावण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या सुशीला महिरे आणि नामदेव शेंडगे यांचा समावेश आहे. दिल्लीच्या निमंत्रणाबद्दल नामदेव शेंडगे या फेरीवाल्यानं आकाशवाणीला सांगितलं. दिल्लीला 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी आमच्यासारख्या साधारण पथविक्रेत्यांना मान दिला आणि या मान दिल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे की आम्हाला हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. म्हणून इस्लामिक स्टेट अर्थात इसिसशी संबंधित पाकिस्तानी महिलेला समर्थन आणि निधी पुरवल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसनं नाशिक जिल्ह्यातील एका 32 वर्षीय अभियंत्याला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचा नाशिक इथं आयात निर्यात व्यवसाय आहे. 3 वेळा जागतिक दहशतवादी संघटनेला निधी हस्तांतरित केल्याचं तपासात आढळल्यानंतर एटीएसनं त्याला अटक केली. हा अभियंता इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांचं समर्थन करण्यातही गुंतला होता. आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेचा मुक्काम आज नवी मुंबईत राहील. आंदोलनकर्ते वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील 5ही मार्केटमध्ये आज मुक्काम करणार असून त्यांच्या निवासाची आणि जेवणाची सोय करण्यासाठी आज एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आलं आहे. मार्केट परिसराची स्वच्छता करण्याचं काम सध्या सुरू आहे, तर दुसरीकडे आंदोलकांच्या जेवणाची तयारी इतर मार्केटमध्ये सुरू झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीचा अंतिम टप्पा असलेला हलवा सोहळा काल नवी दिल्लीत पार पडला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या तयारीचा आढावा घेतला. या आधीच्या 3 पूर्ण अर्थसंकल्पांच्या धर्तीवर हा अंतरिम अर्थसंकल्पही कागदविरहित अर्थात ऑनलाईन स्वरूपात सादर केला जाणार आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्र्यांचे संसदेतील अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प युनियन बजेट मोबाईल ॲपवर उपलब्ध होईल. एक देश एक निवडणूक या विषयावरील उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल नवी दिल्लीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी या विषयावर चर्चा केली. चर्चेची ही 4थी फेरी असून यात कोविंद यांनी प्रख्यात कायदेतज्ञ न्यायमूर्ती दिलीप भोसले आणि न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांच्याशी सल्लामसलत केली आणि या विषयावर त्यांचे विचार जाणून घेतले. कोविंद यांनी उद्योग क्षेत्रातील संघटना असोचेमचे अध्यक्ष अजय सिंग यांच्याशी देखील संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस एक संधी असून ज्या दिवशी भारतीय लोक आपल्या लोकशाहीचा उत्सव साजरा करत असतात, आजचा दिवस लोकांना मतदानाविषयी जागृत करण्याचाही दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांमधील पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोस इथल्या ITIमध्ये शिवणकाम प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी सुचित्रा बांदेकर यांनी आकाशवाणीला सांगितलं. विश्वकर्मा ही योजना आमच्यापर्यंत आली आणि याच्यातून शिंपीचं प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि आपल्याला खरेदीसाठी आपल्या सिंधुदुर्गातील लोकांना बाहेर जाण्याची गरजही लागणार आहे. क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आज सकाळी हैदराबाद इथं सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 50 षटकात 7 गडी बाद 156 धावा झाल्या होत्या. शीतयुद्धानंतर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटोनं सर्वात मोठ्या सैन्य अभ्यासाला सुरुवात केली आहे. 70 वर्षांपेक्षा अधिक काळ हे युद्ध चालू असून युरोपीय भूमीवर रशिया युक्रेन या घातक युद्धाला सुरुवात झाल्यानंतरचा हा अभ्यास म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आणि क्षेत्रीय योजनांचं कार्यान्वयन करण्यासाठीचा पूर्वाभ्यास आहे. हैदराबादच्या ऐतिहासिक गोवळकोंडा किल्ल्यात काल केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जे किशन रेड्डी यांनी ध्वनी प्रकाश कार्यक्रमाचा आरंभ केला. या प्रकल्पाला इंडियन ऑइल फाउंडेशननं अर्थसहाय्य दिलं आहे. हा 3D प्रोजेक्शन आधारित एक वेगळाच अनुभव असल्याचं ते यावेळी म्हणाले. हा नवा शो पर्यटकांचं मुख्य आकर्षण असेल असंही जे किशन रेड्डी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी भारतीय पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. प्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मू काश्मीरमधली सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. तसंच नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर देखरेख वाढवण्यात आली आहे. मौलाना आझाद स्टेडियमवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. इथं नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पूंछ आणि राजौरी सीमावर्ती भागात विशेष लक्ष देण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज जयपूरला भेट देणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही आज जयपूरला जाणार आहेत. मॅक्रॉन गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील अंबर किल्ला, जंतर मंतर आणि हवा महल या ऐतिहासिक स्थळांना ते भेट देणार आहेत. चेन्नई इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्धात महाराष्ट्राच्या देविका घोरपडेनं धावपटू सिया सावंत, मल्लखांबमध्ये शार्दूल ऋषिकेश, मृगांक पाथरे आणि सई शिंदे या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलं. काल महाराष्ट्रानं 25 सुवर्णपदकं पटकावली. पदक तालिकेत महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानावर आहे. भारतीय तटरक्षक दलासाठी 14 वेगवान गस्त घालणारी जहाजं खरेदी करण्याकरता संरक्षण मंत्रालयानं माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडसोबत काल एक करार केला. या कराराची किंमत 1000 कोटी रुपयांहून अधिक आहे. ही बहुउपयोगी गतिमान गस्ती जहाजं माझगाव डॉकद्वारे स्वदेशातच डिझाईन आणि विकसित आणि उत्पादित केली जातील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला करणार संबोधित. युवा मतदार आपल्या मतानं देशाची दिशा आणि दृष्टिकोन ठरवतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
इस्लामिक स्टेट अर्थात इसिसला समर्थन आणि निधी पुरवल्याप्रकरणी 32 वर्षीय अभियंता एटीएसच्या जाळ्यात. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेचा मुक्काम आज नवी मुंबईत. आणि हैदराबाद इथं भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.